नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 13, 14 आणि 15 मे 2024 या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी अवकाळी वादळी पाऊस, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपात असून काही भागात अतिवृष्टीचा जोर देखील असणार आहे। काही भागात गारपीटचा जोर राहील। सविस्तर अपडेट जाणून घेऊया। पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घेऊया पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। पुढील 3 दिवस महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। तर देशात एकीकडे उन्हाचा तडाखा वाढत असताना हवामान विभागाने हा इशारा दिला आहे। तसेच हवामान खात्याच्या माहितीनुसार चांगल्या मान्सूनची चिन्हे दिसू लागली आहे। तसेच प्रशांत महासागरात बदल आणि हिंदी महासागरात बदल दिसू लागले आहे। तसेच महाराष्ट्रामध्ये 13 मेच्या दरम्यान पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी हवामान विभागाने वर्तवलेला आहे। तर 13 मेला महाराष्ट्रासह उत्तराखंड, छत्तीसगड आणि तेलंगणा, कर्नाटक, हिमाचल प्रदेश विजांच्या कडकडाटासह जबरदस्त पाऊस होण्याचा अंदाज देखील वर्तवण्यात आलेला आहे। तर ह्यावेळी ताशी 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे। तसे केरळ, कर्नाटक आणि तेलंगणामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज 13 मे 2024च्या दरम्यान वर्तवण्यात आलेला आहे। तर 14 मे 2024 या तारखेला छत्तीसगड, गुजरात, मध्य प्रदेश, गोवा, कर्नाटक या भागामध्ये वादळ येण्याचा अंदाज आणि तसेच 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज देखील वर्तवलेला आहे। तर या दिवशी महाराष्ट्र, छत्तीसगड, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणामध्ये विजांच्या कडकडाटासह जबरदस्त पावसाचा अंदाज असून उष्णतेचा परिणाम गुजरातमध्ये दिसून येणार आहे। तर 15 मे 2024ला ईशान्येकडून राज्यामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। तर ओडिशा, ईशान्येकडील 7ही राज्यामध्ये पाऊस आणि विजांचा कडकडाट देखील होऊ शकतो। महाराष्ट्र, मध्य प्रदेश तसेच छत्तीसगड, गुजरात, तेलंगणा, गोव्यात धुळीचे वादळ येण्याचा अंदाज देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे। तसेच तामिळनाडू, पाँडिचेरी, केरळमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज 15 मेच्या दरम्यान देण्यात आलेला आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा सविस्तर हवामान अंदाज जाणून घेऊया। 13, 14 आणि 15 मे 2024 या तारखेचा। तर या तारखेला महाराष्ट्रात कोणकोणत्या भागामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे, कोणत्या तालुक्यात आणि जिल्ह्यामध्ये या पावसाचा अंदाज वादळी वाऱ्याचा असणार आहे, तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाज हा केरळ आणि गोवा राज्यात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। तेलंगणा आणि आंध्र प्रदेश पूर्व भागात जोर कमी राहील, तसे इतर भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे। तर भारताच्या पूर्व भागामध्ये पुढील 3 दिवस पावसाचा अंदाज हा रामगुंडम, जगदलपूर, विशाखापट्टणम, विजयवाडा, कांतामल, भुवनेश्वर, रायपूर, कोरबा या बऱ्याच ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज राहील। तसे महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाजा विजांच्या कडकडाटासह असून वाऱ्याचा वेग देखील जबरदस्त बघायला मिळणार आहे। तर सुरुवात करूयात दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा मोपासा, पारसेम आणि बंडा अरस इकडे जोरदार स्वरूपात राहील। सावंतवाडी, महापण, कुडल इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। मालवण, मायगणी,
पुईप कासल कडेगाव पटेगाव पोंडा इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। कडेगाव पटेगाव दिगळा आणि अजरा नेसारी अंबोली चांदगड इकडे मुसळधार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील। कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेळगाव धामणे राणाकोंडे कानापूर नेटूरगंजी इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील। कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरा नेसारी अड्डाला जोरदार स्वरूपात राहील। कुरणवाडी सांकेश्वरा मालदाटी चिकोडी या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे। राधानगरी बिद्री मुरगुड कापसी आणि सल्लगा जैनवाडी या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे। परोळा संगरूळ तितवेल किनीकोडाली अष्टा मुसळधार पावसाचा अंदाज या परिसरात राहील। गगनबावडा कारेपटण राजापूर रायपटण रत्नागिरी जिल्ह्याचा परिसर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। किनारपट्टीकडे जोर कमी असून विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण मध्यम स्वरूपात राहील। पश्चिम भागात जोर वाढलेला असून लांजा बेलकर साक्रप्पा संगमेश्वर माखनजण इथे बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। तर सांगली जिल्ह्याकडे तासगाव नागज कुची आणि सांगली अष्टा इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील। मंगसुळी जळकाटी किरंगी दागलपूर कानामडी अडाली तिलसंग या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज सांगली जिल्ह्याच्या या भागात राहील। तर सोलापूर जिल्ह्याकडे घेडी जिंके सांगोळे आटपाडी दिगाची खर्डी पंढरपूर मंगळवेढा मारवाडे इकडे जोरदार पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटासह राहील। मसवड पिलबी बालवाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। निंदाल दहिवाडी बराड शिंगणापूरला जोरदार स्वरूपात राहील। अकलूज माळशिरस बेमले टेंभुर्णी आणि इंदापूर वांगी केरन कोंडेस सेल्सियस परंडा आसपासचा परिसर मुसळधार पावसाचा अंदाज या भागात राहील। वडोला तांदवाडी तुळजापूर वैरभंग पाणेगाव बार्शीला जोरदार पावसाचा अंदाज आहे। कुरुबिलाटी सोलापूर मंद्रुप वलसंग अक्कलकोट वडकरी अलोरलाई जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील। अळंदा होंडाला या भागात मुसळधार पावसाचा अंदाज पुढील 3 दिवस बघायला मिळणार आहे। तसेच मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये पावसाचा अंदाज करमाळा जोरदार पावसाचा अंदाज राहील। कर्जत कुल धरण श्रीगोंदा पारेगाव सुद्रुक मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। जामखेड काढाष्टी अंबळनेरला जोरदार पावसाचा अंदाज राहील। अहमदनगर जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर कमी असून राळेगाव सुरेगाव पारनेसुपे बालवाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। आले आणि टाकळी रोकेश्वर घारगाव मांडवे या भागात मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। अहमदनगर कुडगाव बगूर पाथर्डी आणि लगतच जांभळी अमरापूरला जोरदार स्वरूपात राहील। धनगरवाडी शिरळ माका घोडेगाव बनास निवासा जोरदार पावसाचा अंदाज आहे। रावरी देवळी प्रवरा अश्वी लोणी संगनमेर शिर्डी पुलतांबा आणि तालिका बन कोपरगाव वैजापूर या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज पुढील 3 दिवस बघायला मिळणार आहे। संगनमेर अकोला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागात मध जुन्नर ओतूर नारायणगाव बोरी आले इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। वाडा मंचरलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। खेड चाकण शिंदे कसमत पुनावाले सुसगाव वाघोली लोणी कालबोर आणि शिक्रापूर भांबर्डे नार्वे बोरी या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर वाढलेला असून दायरी शिवापूर खेटवल्ले सासवड बिहाले जोरदार पावसाचा अंदाज राहील। जिटे लवासा सौंदगड नागोठाणा आंबे कळवण बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज या परिसराकडे बघायला मिळणार आहे। सातारा जिल्ह्याकडे पश्चिम भागामध्ये पावसाचा अंदाज महाड वर्धन पोलादपूर तसेच बोर शिरवळ इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। मंदनगरला मध्यम स्वरूपात राहील। तसेच घोगरी महाबळेश्वर मेढा ओढाले सागदेव खेड आणि दहागाव दापोली पाचवणी कलसीत मंदनगर मारगाव तांबे या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। अराळ अरवाडे शिरशिंगे उमराज कोयना पटण माखनसन मेढा उडाले जोरदार पावसाचा अंदाज राहील। पुसेवली औंध निंदाल दहिवाडीला जोरदार स्वरूपात राहील। सातारा कोरेगाव मोल डिक्सल निंदाल नांदल फलटण आणि लगतचा परिसर वाई खंडाळा बोरशिरळ या भागात बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। कोकण किनारपट्टीकडे हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील। रायगड जिल्ह्याकडे किनारपट्टीकडे जोर कमी राहील। अलिबाग पेन शिरवळ खोपोली या भागात हलका राहील। शिरवळ खोपोली कसमतला जोरदार पावसाचा अंदाज आहे। कर्जत कुसत पेठ नरेल
मुरबाड, आंबेगाव इथे मध्यम स्वरूपात राहील आणि कोकण विभागाकडे मुंबई, पनवेल, ठाणे, कल्याण, डोंबिवली, भाईंदर, पालघरचा बहुतांश परिसर, गोंडमाल, सपाले या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील आणि खर्डी, इगतपुरी, परळी, वाडा, खोडाला मध्यम पावसाचा अंदाज आहे। सम्राट, गुंडा, खोटाले, राजूर, अकोला इकडे मध्यम स्वरूपात राहील, तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। नाशिक जिल्ह्याकडे जोर, मोखाडा, त्र्यंबक, लाडाच्या, शेवगाव मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। तिडे, डुबरे, पांडुर्ली, नांदूर, शिंगोटे, समशेरपूर, वावी, जवळके मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। नाशिक, ओझर, नागपूर, मालसाकडे, लासलगाव, पाटोदा, कुसुमाडी, मनमाड, येवला मध्यम पावसाचा अंदाज राहील। वणी, डोडांबे, चांदवडला मध्यम स्वरूपात राहील। ओझर, कळवण, सापुतारा मध्यम पावसाचा अंदाज या भागात राहील। तसेच नाशिकच्या उत्तर भागाकडे जोर कमी राहील। मालगाव, नांद्राणे, मालेगाव, अंजंग, निमशोडी, नागपूर हलका मध्यम पाऊस राहील। नंदुरबार जिल्ह्याकडे पुढील 3 दिवसात जोर कमी राहील। साक्री, ब्याड, पिंपळनेर तसेच अंमली, कोकसाने, नवापूर, विसरवाडी हलका मध्यम पाऊस नंदुरबार जिल्ह्याच्या या भागात राहील। नंदुरबार, शहादा, तल्लोडा, अक्कलकोवा हलका मध्यम पाऊस राहील। धुळे जिल्ह्याकडे उत्तरेकडे जैतपूर, गोडी, हिस्साले, सांगवी, सुले आणि आसपासचा परिसर हलका पाऊस या भागात राहील। धुळे, अंजंग, नवारी, अरबी, बोकरूड, कुसुंबे हलका पाऊस या भागात राहील। जळगाव जिल्ह्याकडे चोपडा, औवाड, हिरापुरा, यावल, फैजपूर, जानोरी आसपासचा परिसर हलक्या पावसाचा अंदाज आहे। बडगाव, पाचरा, पौर, जामनेरला मध्यम स्वरूपात राहील आणि श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागात मुंबई, साईगवन, चाळीसगाव, नांद्राणे, मालगाव, नांदगाव मध्यम स्वरूपात राहील। जोरदार पावसाचा अंदाज आहे। अंबाला, कन्नड, हतनूर, पिशोर, इळकुपा, देवगाव तसेच तालवड, ममदापूर, वैजापूर, गंगापूरला या भागात बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। श्री छत्रपती संभाजीनगर, संद्रामसी, पिंपरी, काचूर, लिंबे, जळगाव, गंगापूर, धाकीपाल, देगावणी, पैठण, अमरापूर, हंसापूर, बालम, टाकली या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील। आणि जालना जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून रामशेगाव, छोटा, तानवाडी, पानवाडी, अंबड, उलापांगरी, जालना, बदनापूर जोरदार पावसाचा अंदाज राहील। देऊळगाव, राजा, जाफराबाद, सम्राटनगर, सिल्लोड, भोकरदन मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज जालना जिल्ह्याच्या उत्तर भागात बऱ्याच ठिकाणी राहील। बीड जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून बीड, गेवराई, उमापूर, बालम, टाकली, बालगाव, करकम, बीडला जोरदार पावसाचा अंदाज राहील। मांजलगाव, उडवणी, तळगाव, शिरसर, सोलपेठला जोरदार पावसाचा अंदाज राहील। धारूर, केज, यलम, चौसाला, धाराशिवचा परिसर आणि बीडचा परिसर मुसळधार पावसाचा अंदाज आहे। परळी, अंबेजोगाई, घाट, नांदुरा, राणी, सौगाव, अहमदपूरला मुसळधार पावसाचा अंदाज राहील। कळंब, तारकेटबूम, धाराशिवचा परिसर या बऱ्याच ठिकाणी जबरदस्त पावसाचा अंदाज आहे। एडशी, पेठ, कामेगाव, बेंबली, धाराशिव, पेरबंग, पाणीगाव, बार्शी, तुळजापूर, वडोला, तांदवडी, नळदुर्ग, उर्टी मुसळधार पावसाचा अंदाज आहे। लातूर जिल्ह्याकडे भाटंजी, किल्लर्णी, निलंगणा, औसा, किंतोट, लातूर, रेणापूर आणि बरडापूर, लातूर रोड या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे। तसेच उदगीर, मुरकी, हणीगाव, जकाल, औरंदा, हलसी, भालकी, बीदर, औरा, शहाजनी जोरदार पावसाचा अंदाज या परिसरात राहील आणि देगलूर, रुद्रलाई मध्यम स्वरूपात राहील। परभणी जिल्ह्याकडे मुखेड, कवठा, नरशी, गंगाखेड, पालम मुसळधार पावसाचा अंदाज या भागात राहील। परभणी, जरी, बोरी, जिंतूर, मट्टा, परतूर, सेलू, आष्टी या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे पुढील 3 दिवस। आणि नांदेड वाघाला या जिल्ह्याकडे बसमत, अद्रापूर, नांदेड वाघाला, पूर्णा, पेटुंबरी, खोंडलवाडी, धर्माबाद, बैसना, शिवानी, जोली मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। तमसा, हिमायतनगर, उमरखेड, ढाकणी, मोरचुंदी या भागातही मध्यम पावसाचा अंदाज राहील। हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, औंध, कळमनुरीला मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। महागाव, मावला हलका मध्यम राहील। वाशिम जिल्ह्याकडे पुढील 3 दिवस वाशिम, रिताट, मालेगाव, परतूर, महसूल, मंगळूरपीठ, करचना, मध्यम पावसाचा अंदाज आहे। विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे साप्तगाव, जयपूर, लोणी, लोणार, बीबी, म्हैकर, डोंगवलाई मध्यम स्वरूपात राहील। घाटबोरी, कुदनापूर, अहमदपूर, केलवड, चिखली मध्यम पावसाचा अंदाज आहे। गिरडा, बुलढाणा, पिंपरी गावली, बोवडलाई मध्यम स्वरूपात राहील। आणि अकोला जिल्ह्याकडे खामगाव, शेवगाव, दिघी, नांदुर्णा, अडोल, बुद्रुक, जळगाव, जामोद, आलेवाडी, हिरवाखेड, तेलरा या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे। अकोला, बोरगाव, मंजू, बाळापूर, गोरेगाव, आळंदा मध्यम पावसाचा अंदाज राहील। मूर्तिजापूर, दर्यापूरला मध्यम हलका राहील आणि अंजनगाव, सोजी, अचलपूर, चिखलदरा, हरिसाल, धारणी या भागात बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। ब्राह्मणतळी, आसेगाव, मोझारी, अमरावती, बडनेरा हलका मध्यम पाऊस या भागात राहील।
आष्टी, घाटी, दुर्गवाडा, जळखेडा, वरुड, नारखेड इकडे मध्यम हलका पाऊस राहील। वर्धा जिल्ह्याकडे अरवी वडणा लाडगड हलका पाऊस राहील। धामणगाव रेल्वे, धामणगाव, पुलगाव, पुलेगाव, पवलगाव, नांदगाव, खंडेश्वर मध्यम पावसाचा अंदाज आहे। यवतमाळ जिल्ह्याकडे यवतमाळ, नेर, लाटके, दारवा मध्यम स्वरूपात राहील। रुई, जवई, अरणी, आणि साक्री, चोंडी, पुसद, खंडाळा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। आणि पांढरकवडा, घाटंजी, करंजी, निमगुडा, अलिदाबाद इथे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील। वर्धा जिल्ह्याकडे वाडकीपुणे, हिंगणघाट, वर्धा, तुळजापूर, बारबडी, देवळी, कोल्हापूरलाही मध्यम पावसाचा अंदाज वर्धा जिल्ह्याच्या या भागात राहील। चंद्रपूर जिल्ह्याकडे मोहली, कुटवाडा, चारकोपिके, चिमूर इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। चंद्रपूर, बल्लापूर, कजवाली, सोनापूर, शिरपूर, खेडगाव या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे। आणि गडचिरोली जिल्ह्याकडे आष्टी, मलचेरा, एटापल्ली, मूल, सावली आणि मुरमगाव, धनोरा, आहेरी, भांबरगड या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील। चिरमुरा, नाटे चौक, देसिंग, दिगुरी, कुरके, डबालेटोला जोरदार पावसाचा अंदाज आहे। आणि गोंदिया जिल्ह्याकडे दिवरी, साक्रीटोळा, गोरेगाव, गोंदिया, लांची मध्यम स्वरूपात राहील। तुमसर, तिळवा, सांगझरी, गोबरवाई, पाणी, डोंगरी इकडे हलका मध्यम पाऊस राहील। भंडारा जिल्ह्याच्या दक्षिण भागात लखनी, साकोली, अडेल, गोथंगाव, पावनी, बेवापूर मध्यम ते जोरदार स्वरूपात राहील। उत्तरेकडे जोर कमी राहील। भंडारा, वर्दी, चिखली, असोली, कंधारी, अकोला मध्यम हलका पाऊस या भागात राहील। नागपूर जिल्ह्याकडे नागपूर, हिंगणा, पाचगाव, बुरकोकोटे आणि डोरली, कमळेश्वर मध्यम स्वरूपात राहील। उत्तरेकडे बऱ्याच ठिकाणी जोर कमी राहील। वाघोली, बार्शी, रामटेक, पारशिवनी, कामठी, उमरी, सावरनेर, बडेगाव, बिचवा मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। आणि तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा।